आपण चौथा अध्याय सुरू केला ना, तेव्हा सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्याकडे लक्ष द्या असं सांगितलंय. एवढी त्यांची अशी आहे बघा, आता इंद्रिय ज्यात आघवे ही श्रवणाचे घर तरी घ्यावे, मग संवाद सुख भोगावे ही गाठी आहे. गीता नावाचं हे जे संवाद आहे त्या संवादाचं सुख तुम्ही भोगा. आणि काय करा भोगा करता, तर तुमची सगळी इंद्रिय कानामध्ये येऊन करायची बरं का. तेव्हा मी उल्लेख केला होता या लिसनिंग म्हणून ऐकणं कृष्णमूर्तींचं. तेव्हा एक दिवस मला म्हणाले मी सांगता पुष्कळ वेळेला इथं काय ते म्हणजे वाचून दाखवा. तर म्हणा माझ्यावर विश्वास नाही का तुमचा. नाही म्हणाले त्यांची भाषा ऐकायची. हे मला कल्पना म्हणजे थापा मारीत नाही तुम्हाला मी सांगतो. हो अहो चालेल तसं इतकं सुशिक्षित ऑडियन्स असताना स्त्री पुरुष मी काहीच नाही तुम्ही ऐकून घ्या. अहो शेण मार कराल असं काय शेण मार म्हणजे काय अगदी शेण आणणार नाही. मूर्ख माणूस आहे काय सांगतोय. आणि दुसरंही तुम्हाला सांगतो हे खरोखर प्रश्न ठेवण्यासारखं आहे की माझ्या 30-32 वर्षाच्या नोकरीमध्ये मी लॉजिक तर्कशास्त्र शिकवलेलं आहे. त्यातली 20 वर्ष मी म्हणजे इंडक्शन शिकवलेलं आहे. सायंटिफिक लॉजिक ऑफ सायन्स. त्याच्यामध्ये फॅक्ट्स हा सर्वोत्तम आहे. फॅक्ट्स ऑफ सुप्रीम. आपल्याला म्हणून बाप दाखवण्याचं शास्त्र तर तसं आहे. अहो तुम्ही म्हणता खरं याला आधार काय आहे, याला फॅक्ट्स आहेत का. इंडक्शन मध्ये असं आहे. तेव्हा ते माझ्या रोमारोमात केलं इंडक्शन. म्हणून जीवनाकडे मी सारखा पाहतो. जीवन बघा बरं का. तेव्हा मी सांगत असताना माझ्या मनात सांगत नाही. असा मी एक ग्रस्त पाहिला ज्याला देव नाही, धर्म नाही, परंपरा नाही, तुमचं काहीही वेद नाही, बायबल नाही, पुराण नाही, काही नाही. मग माझा अनुभव आहे तो असा हा कृष्णमूर्ती लोकांना सांगताना म्हणतो लक्ष देऊन ऐका. पण ज्ञानेश्वर महाराज सांगता गेला का तुम्ही नाकं मोडता. अरे जर तुम्ही लोकांना सांगता तो विषय जर त्यांनी मनापासून ऐकला नाही तर सांगणाऱ्याला सांगण्याची स्फूर्तीच येणार नाही. बरं श्रोता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. तुम्हाला ते गायनाची मी गोष्ट सांगितली ना भैयासांची. मग गाणं थांबून निघून गेला. अरे ऐकणार रसिकच नाही कुणी. तुम्ही काय कोणाला ऐकवायचंय हो असं नाही का. म्हणून ते म्हणाले वाचून दाखवा. मग मी मुद्दाम आहे कृष्णमूर्तींचं एक जर्नल म्हणून पुस्तक आहे बरं का. त्याच्यामध्ये सुरुवातीला ते असं म्हणतात बघा बरं का. लिसनिंग इज अन आर्ट. आता हे भाषा तरी कसं तुम्ही तुम्हाला जाणं कळतंय. लिसनिंग इज अन आर्ट बरं का. यू लिसन विदाउट एनी मुवमेंट ऑफ थॉट. म्हणजे माझ्या मनात ते काही विचार न ठेवताना तुम्ही माझं म्हणणं ऐका बरं. म्हणजे क्लीन स्लेट पाहिजे, पाठी स्वच्छ पाहिजे ऐकताना. पुढे म्हणाले यू लिसन आउट ऑफ कम्प्लीट क्वाइटनेस, आउट ऑफ टोटल सायलेन्स. तुमचं मन शांत पाहिजे आणि मग तुम्ही ऐका. पुढे म्हणाले लिसनिंग टू वन्स थॉट or to be backward on a branch or to what is being said without the response of thought brings about a total different significance. तुमच्या मनात काही तुम्ही न ठेवताना जेव्हा तुम्ही ऐकता मग बोलणं ऐका, एखाद्या पक्षाचं चर्चन ऐका, तुमच्या मनामध्ये त्याचा निराळाच अर्थ येतो असे म्हणतात. पण ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात की अरे तुम्ही लक्ष देऊन ऐका तर काय आणखी चूक आहे. त्याचं कारण सांगतो आपल्याला. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण एखादा विधिप्रधान विषय सांगतो त्यावेळेला संवाद होतो. संवाद म्हणजे आपण बोलताना जे म्हणतो ना तो संवाद नव्हे. एक मन एका भूमिकेवरती असतं, ते मन दुसऱ्या मनाला आपल्या भूमिकेवर आणण्याचा प्रयत्न करतो. आणि तिथे दोघे जर एका पातळीवर आले तर मनोमिलन होतं. मनोमिलन. देयर इज अ कॉन्फ्लुएन्स ऑफ टू माइंड्स.
इंग्लिशमध्ये सायकॉलॉजी सांगतो की दोन जशा नद्या, एक नदी दुसऱ्या नदीला मिळाली म्हणजे तरुण होऊन जाते, तसं याच्या मनातला अर्थ त्याच्या मनात साकार होतो आणि म्हणजे आपण त्याला समजतो असं म्हणतो. ते होण्याकरता मनापासून ऐकलं पाहिजे, साध्या भाषेत बोलायचं. ते ज्ञानेश्वर महाराज सांगतो. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्याला माझं पुस्तक मी देणार नाही, त्या पुस्तक दिलं की याला रक्कम सोडत पुस्तकम वनिता वित्तम हे सुधारित आहे. पुस्तकम वनिता वित्तम परहस्तगतम गतम आणि यदि ते पुनरायाती तर आलं नष्टम भ्रष्टम च खंडितम. आता दुसरा प्रश्न. एक प्रश्न म्हणाले ज्ञानेश्वरी चालली म्हणजे काय त्याला सांगायचंय काय, आज मी काय करू, मला फार आवडलं त्याशिवाय म्हणजे एवढं 18 अध्याय व्हायचे काय तर म्हणजे प्रसन्नतेचा अभ्यास करा. बरोबर. प्रसन्नता म्हणजे काय, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले जे जे आपली अखंडित प्रसन्नता ते संसार दुःख अभाव नाही. आणि तिथे खरी प्रसन्नता आहे ना, संसार दुःखाला जागाच नाही म्हणाले काय. ही प्रसन्नता म्हणजे काय, तर आपण ज्याला प्रसन्नता म्हणतो ना ती नाही. उदाहरण द्या की समजा तुम्हाला एका लॉटरीमध्ये 1 रुपयातून लाख रुपये मिळाले, झाली बरं का. ही प्रसन्नता नाही. प्रसन्नता याचा खरा अर्थ असा आहे अंतःकरण शांत होणं, याचं नाव प्रसन्नता आहे. हे तुला खरं वाटेल का, प्रसन्न प्रसाद मित्र असा आहे तो धातू, त्याच्यामध्ये निर्मळ होणं असा अर्थ आहे. प्रसिद्ध म्हणजे स्वच्छ शांत होणं बरं का. त्या प्रसन्नतेचा अर्थ असा मन एक प्रकारे समतोल साधला पाहिजे मनात. हेही असू दे तेही असू दे, काय हरकत आहे त्याला, असू दे ना, हे असू दे आणि तेही असू दे. म्हणजे जीवनाला उघड्या डोळ्याने तोंड देणे याचं नाव प्रसन्नता आहे. असं आहे का, असू द्या. असं आहे का, असू द्या. आणि ज्ञानेश्वर महाराजांना हे सांगण्याचा हक्क आहे, कारण या सगळ्या साधू संतांमध्ये अतिशय दुःख भोगलं असेल तर ज्ञानेश्वर महाराज. तुकाराम महाराजांचं सुद्धा कमी आहे. बायको होती, घर होतं, काही झालं तरी खायला केलं होतं, त्यांना काय होतं मला सांगा. लहानपणी आईबाप गेले, लोकांनी वाईट टाकलं. वाईट टाकण्याची आपल्याला कल्पना नाही. मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही काय वाटेल ते करता, तुम्हाला कोण विचारतोय. पण एखाद्या गावामध्ये त्याला दूध मिळू देत नाही, पाणी मिळू देत नाही, त्याला धान्य मिळू देत नाही, त्याला मंदिरात जाऊ देत नाही. वाईट टाकून भयंकर शिक्षा एक्सकम्युनिकेशन असं त्याला म्हणतात. हा भयंकर शिक्षा. अशा ह्या पुरुषाने असा ग्रंथ लिहिणं, ज्या ग्रंथामध्ये केव्हाही उदासीनता, दुःख, निराशा याचा मागूच नाही. काय करू शकतो त्यांना हा अधिकार आहे. मग आपण साधन काय करायचं, लहानशा गोष्टीला नाराज व्हायचं नाही. का हे उदाहरण घ्या. आता गाड्याचं घोटाळा तुम्हाला माहितच आहे. आणि एखादी गाडी समजा तासभर किंवा 15 मिनिटावर थांबली गाडीमध्ये, लगेच कट्टे लोकांमध्ये काय आहे असं आहे. बरं का, पावसाला काय नाव ठेवता येत नाही, त्यामुळे गाड्या लोकांना नाव ठेवायचे. आणखी एक पद्धत अशी आहे, जिथे उठले तिथे सरकारला नाव ठेवायचे. बरं, ठेवू नये असं माझं म्हणणं नाही, कारण पत्रकारांचा दोष आपल्याला थोडा लागलाय. बरं का, पण प्रसन्नता का जाऊ द्या, हे चालायचं जगामध्ये. तुझ्या मनासारखं सगळं व्हावं असं तुझी काय पुण्य आहे मला कळत नाही. अरे मोठमोठ्या लोकांना जिथे भोगावं लागतं तिथे आपली काय करणार, तुम्ही प्रसन्न. आता याचा अभ्यास कसा करायचा, पहिलं म्हणजे रविवारी ज्ञानेश्वरी ऐकावी. किती अहो लहान हे मुलं सुद्धा आधी काही मार्क कमी मिळाली की जर म्हणजे आत्महत्या करतात. हे काय मला कळत परीक्षा म्हणजे एवढंच आहे नाही का. काय सांगतो आपल्याला म्हणजे एकदा महाराज काय म्हणाले, महाराज जवळ 25 वर्षाचे तरी असते. आईच्या मागे डोकं चिंतितले होते आणि म्हणाले, आई मी गेलो तर तू काय करशील. सत्पुरुषांना शोधतो बरं काय, नाही तर वेगळं बायकोण मी गेलो तू काय करशील. तर ती काय म्हणाली, अरे मी डोकं फिरून जीव दे
बरं म्हणाले, काय बोलले नाही. थोड्या वेळाने म्हणजे स्वतः सांगत असत, माझं मी पोट फुगवायला सुरुवात केली. मला म्हणजे मरायची विद्या येत होती, मी पोट फुगवायला सुरुवात केली. हा एक प्रकारचा कुंभक आहे, एवढं कुंभकासारखा. आणि ती मरायची विद्या म्हणजे सूक्ष्म देह स्थूल देहातून बाहेर काढणं, त्याला ते आहे. तुम्हाला आठवते का समर्थांच्या चरित्रामध्ये त्यांनी हिर याच्यामध्ये धुळीमध्ये घालून ठेवलं असं काहीतरी आहे ना, त्या साध्या गोष्टी असतात. आउटसाइड दी बॉडी एक्सपिरियन्स इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. ॲबनॉर्मल सायका म्हणजे पुष्ट लोक नाही जात, त्यांना कळत की काय होते, बाहेर जातात ना आत येतात. आणि नामस्मरणाने हे साधायचं. समजा तुम्ही अतिशय आजारी आहात आणि दुःख सहन होत नाहीये, त्या ॲनेस्थेसियाने काय होतो, हानीच तर होते. मेंदू असा काहीतरी अवस्थेत येतो की ज्याला प्रतिक्रिया होत नाही, की ते काही बाहेर काढलं की झालं असं ते आहे. तेव्हा सांगण्याचे हेतू काय आपल्याला, पोट फुगवायला सुरुवात केल्यानंतर औषधी क्रिया थांबायला लागल्या आणि शेवटी थांबलं सगळं. थांबल्यानंतर तिने पाहिलं की संपलं. तेव्हा तिने काय केलं, डोकं खाली ठेवलं यांचं आणि भिंतीवर डोकं जोराने आपटलं आणि एवढा लागली मोठ्यांदा झालं. गेला म्हणून गणू म्हणत नाही, गणपतीने आहोत म्हणत गेला म्हणून चालू. मग जिकडे तिकडे बघा झाला, गावची कुलकर्णी एकदम असे गेले, सगळे लोक जमा झाले. काय झाले काय झालं, अर्धा तास गेल्यावर आता पुढची तयारी. तेव्हा महाराज म्हणाले, सांगत होते, आता मला एकाची जायची नाही म्हणून मी हात हलवायला सुरुवात केली. काय आपल्याला की जीवनामध्ये आपण बोलतो तसं काहीच नाही. बरं सांगायचं तिथे आहे. विशेषतः हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये परमार्थ इतका पाठ आहे लोकांना की ओळखची सोय नाही. कारण ज्ञानेश्वर महाराजांचं ओळख काय होतं, हा वेद म्हणाले कट्युषक चिक्कू आहे, 3 कानालाच लागला. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य त्या 3च कानाला, शूद्रांच्या कानाला लागला नाही. पण भगवान म्हणाले नाही, बरोबर नाही, म्हणून म्हणले आम जनतेला त्यांनी हा करून दिला. त्याने आपली ज्ञानेश्वरी सगळ्या लोकांना बरं का. तेव्हा इथे कसं आहे, आपण बोलतो तसं थोडंसं अभ्यास केला ही प्रश्न. हून काय व्हायचंय माणसाची जीवनात, सामान्य माणसाची जीवन आहे, तरी पैसा जाईल किंवा तरी माणूस एखादं जाईल किंवा मनाच्या उलट होईल. पण आत्महत्या करण्याची त्याला माहित आहे आणि जीवन काही एवढ्याच गोष्टी जर काय असं नाही का. म्हणून प्रसन्नता माणसाने शिकावी आणि त्याचा अभ्यास करावा. पहिल्यांदा अगदी लहानशा गोष्टीमध्ये करायचं नाही. बुवा तुम्हाला हसायला हे कोणी खरी गोष्ट सांगते आपल्याला. एक दिवस होते त्याला रोज सवय काय, पहाटे 5:30-6 वाजता पेपर येतो, वर्तमानपत्र येतं, मग चहा प्यायचा, बिडी शिरवायची, पेपर घ्यायचा आणि शौचालय जायचं. म्हणजे मग ते सगळं साफ होत असं नाही. किंवा एक दिवस पेपरला उशीर झाला, काय म्हणाले लोक आहेत म्हणजे पेपर सुद्धा आणत नाही. आपण झालं काय ते झालं. आणि मग कशा करता, स्नान करून पूजा करायची आहे म्हणाले, त्याची पार्श्वभूमी कसं असतं बघा. अरे अशी काही मामूली गोष्ट किती या गोष्टी आहेत प्रसन्न दिसतात. आता लक्षात आलं ना. आता आपला विषय काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आपल्याला ध्यानात असेल 15 दिवस झाले शांत नसतो. मला विसरून चालायचं नाही. आपण कुठपर्यंत आलो, भगवंतापर्यंत आलो. अर्जुन हा भगवंताचा सखा आहे आणि जी गोष्ट भगवंताने यशोदेला सांगितली नाही, नंदाला सांगितली नाही, बलरामाला सांगितले नाही, ती अर्जुनाला सांगतो. अरे आहे काय. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी एक मर्माची गोष्ट सांगितली. अर्जुनाला भगवंताची थोडीशी खरी कल्पना अशी द्रौपदीला सुद्धा होती. म्हणून भीष्माच्या आले तिला इतकं मानत असत. ती पतिव्रता वगैरे होती की काय असे उषा होती आमची बाकीचा सुद्धा हे फार महत्वाचं आहे. ज्यावेळेला तिचं ते वस्त्रहरणाचा प्रसंग आला आणि तिने भगवंताला हात मारली, तिला ही जाणीव होती की हा कुठेही असला तरी हा सर्वव्यापी आहे.
तर त्याला मी आपल्याला काय सांगितलं की सत्पुरुष म्हटला म्हणजे तो परमहंस असतो बरं का. हंस हा अत्यंत शुद्ध पक्षी आहे, पांढरा स्वच्छ अपवित्र त्याला खपत नाही, तो फक्त मानस सरोवरामध्ये विहार करतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाचं वर्णन करताना तुझा तो हवालदिल झाला जैसा कर्दमी ऋतला राजहंस, काय ध्यानीत अडकला. अरे मानस सरोवर काही दिसत नाही, काही स्वच्छ पाणी बर्फाचं पाणी ते तिथे विहार करणारा हा राजहंस चिखलांचं अडकला, काय त्याची तीन होऊन जाईल कसा अर्जुन झाला असं वर्णन केलेलं आहे. राजहंस हा परमहंस असतो, परमात्मा स्वरूप. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमहंस, परमेश्वराशिवाय दुसरा त्यांच्या अंगामध्ये विषयच नाही, तर स्वरूपच. तर इकडे यादवांच्या कुलामध्ये आलेला देवकीचा मुलगा, बलरामाचा भाऊ, रुक्मिणीचा नवरा, यादवांचा कुलपती, हे काही म्हणा तुम्ही, हे सगळं मानवी होतं. हे एक डायमेन्शन. आणि दुसरं अरे हा परमात्मा स्वरूप हे दुसरं डायमेन्शन. हा जो फरक आहे हा अर्जुनाला बरोबर माहिती. म्हणून ते काय म्हणाले, हो का जयाची प्रीती. ज्ञानेश्वर महाराजांना अमूर्तची हा आला व्यक्ती हा मूळ परमात्मा स्वरूपच नाही, तो मानवी रूप घेऊन आलेला आहे. आणि मी पुन्हा काय सांगतोय, आपण जर कोणी गुरु गेला असेल तर त्या गुरुला नेहमी या तो दृष्टीनं बघायचा. एक साधक तुमच्या आमच्यासारखं वागणारा आणि दुसरं त्याच्या ज्ञानाची भूमिका, आणि ती ज्याला कळली ना तो शिष्य खरा. नाही ते माझ्यासारखा माणूस फरक काय असणार आहे मला सांगा, नाही का. कसं फरक आहे, त्याच्याकडे खाणं पिणं उठणं बसणं सगळं तुमच्या आमच्यासारखं, पण त्याची आधी जी क्रियातीत अवस्था असते, क्रियातीत अवस्था आहे निरंतर प्रमाण पूर्ण सांगत असे, त्याच्या मर्मात जर असेल तर ते आहे ते डायमेन्शन होतं. की अर्जुनाशी वागताना त्यांनी नाही तर बघा कसं आहे, भान राहत नाही माणसाला कसं वागावं याची पुरुष. आता सांगणं फारच कठीण आहे. मास्तरांना प्रोफेसर लोकांना सुद्धा मान करते, विद्या देणार आहे ते वाटी जाऊ द्या, काय सर काय चाललंय असं विद्यार्थी विचारतो प्रोफेसरला. म्हणजे बरोबर चाल जणू काय कसं आहे, काय आहे. आपल्याला सूक्ष्म दृष्टी जर असेल तरच त्याची अवस्था काय असेल कल्पना करता येते, नाही तर बाहेर विकल्पच आहे. त्याचं वागणं पाहून असं वाटलं हा काय शकतो हे काय आहे ते सांगण्यात येईल तुम्हाला. काय आपल्याला अर्जुनाला हे डायमेन्शन कसं माहिती होतं तरी चुकत होता हा मुद्दा. रणांगणावर आला अर्जुन म्हणजे त्याला अपयश माहितच नाही हो, असं काय करतात. सांगितलं ना अलीकडचं एकच उदाहरण असं आहे आपल्या इतिहासात. जयसिंग होतं ना, मिर्झा राजा जयसिंग. औरंगजेबाने शिवाजीच्या चाल करून पाठवला तो. त्या मिर्झा ही पदवी होती. मिर्झा म्हणजे राजपूत, प्रिन्स ऑफ वेल्स, बरोबर. त्याला मिर्झा ही पदवी. कोण हा हिंदू, औरंगजेबाने दिलेली पदवी. कल्पना करा आपण, का त्याला अपयश माहिती नाही म्हणून तो जयसिंग, म्हणून त्या पाठवल्याच्या. आणि पहा शिवाजीला त्यांनी किती खुबीने हा केला. त्याचं बदललं काय, शिवाजीने त्याला एक पत्र पाठवलं, ते प्रसिद्ध आहे पत्र. त्यानंतर पत्र वाचल्याबरोबर म्हणाला रे हा तुला निराळा आहे काय, त्याची लढणं नको. आधी त्याची किल्ले येतच होते त्याने, आणि मग त्याचं बदल बसलं. म्हणून त्याच्यावरचा औरंगजेबचा विश्वास कमी झाला आणि त्याला त्यांनी बाजूला काबूलला पाठवलं. आपण इतिहासाचा नसला विसरला तर ऐकून ठेवा. आता शिकवतात ती काहीतरी बरोबर नाही. तेव्हा असा हा जयसिंग, का जयसिंग तर त्याला हे माहिती नाही असा अर्जुन होता. हा अर्जुन त्या याच्यात आला जोशामध्ये, त्याला राहायचं आहे, त्याला खात्रीच की मी जिंकणार. म्हणून आल्याबरोबर त्यांनी भगवंताला ऑर्डर केली, हुकूम दिला, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे तुझं. भगवंता नाही माझ्या मध्ये उभा कर, बरं का. भगवंत असतो, अर्जुनाचा अहंकार ओळखूनच होता नाही का. तेव्हा त्याला विचाराने काय करतो भगवंत, त्याचं सारथ्य पटकन चुकलं नेला. मग
पाहिले ते पाहिले आणि क्रायसिस आला. क्रायसिस म्हणजे जमा बदललं सगळं. काके मामे आमचे त्यांचे सगळे पाहिल्याबरोबर आपण लढणार नाही. तेव्हा काय होणार आहे याची जाणीव असून सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की हे जाणीव असून सुद्धा भगवान काय झाले अर्जुना तर आधी पावत असते का तू पुढच्या वेळेला काय करावं कळत नाही म्हणते तुला. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओळ्यात वेळ काय आपल्याला ते नाही तू काय म्हण आपण काय जायला नाही. बघा परमात्मा हा परमात्मा स्वरूप आहे. भगवान श्रीकृष्ण हे विसरला आणि त्याला देश वागायला लागला. किती चमत्कार आहे. आणि हेच गुरुशी वागताना आपलं होत. ज्यांना सहवास झाला असेल त्यांना की ते विसरच पडतो. मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. एक मोठे डॉक्टर होते MSMD शिरोड डॉक्टर होते ना मुंबईमध्ये. त्यांच्या क्लासमेट मोठे डॉक्टर हे दोघे ते महाराज भेटले आणि गर्भधारणा झाल्यावर गर्भ वाढतो कसा याचं वर्णन गुरु सांगायला लागले. गुरुला आपल्या आणि असं का म्हणाले हे लोक फार बसतात असतात. जर लहान मूल जसं सांगतं ना तशापैकी होतं ते. असं का मग त्या पेशी होतात आणि मग त्या काही पेशी हाडे बनवतात काही पेशी मेंदू बनवतात. हे वर्गीकरण होतं सगळं ऐकल्यानंतर पण डॉक्टर म्हणाले गर्भधारणा कशी होते हो हे कळतं का. ज्यांना मूल होत नाही ते काय होतं म्हणाले. काय म्हणे ते अजून कळत नाही. अहो काय करतो तुम्हाला म्हणाले. बघा कसं माणूस विसरतो बघा. म्हणून आपण ज्ञानेश्वरी वाचताना आपली अक्कल बाजूला ठेवू वाचा. मी शब्द अक्कल वापरते मला क्षमा करा. म्हणजे आपण बेअक्कल नाही अक्कल आहे आपल्याला. ते म्हणजे दोन असा अर्थ आहे बरं का. बेअक्कल त्याचा दुसरे अर्थ आहे. बे म्हणजे नाही असं आहे. सांगण्यात हेतू काय ते काय म्हणतात ते समजायला पाहिजे ना. तेव्हा अर्जुनाला ती जाणीव होती पुढे की अरे नाही हा भगवान निराळा आहे. म्हणून भगवंतांनी निष्क्रियपणे म्हणाले काय अशोचान गीता म्हणजे ड्रॅमॅटिक आहे नाट्यमय आहे. अरे ज्याचा शोक होत नाही त्याचा शोक करतोस. म्हणून ज्ञानेश्वर म्हणाले तू जाणता तरी म्हणविसी आणि नेहमी न सांगिसी. शिकवू म्हणून तरी गुरुसी भौशाल ती आम्हाला ज्ञान सांगतोय. असं नाही काय शिकवाय तुला शिकवावं आम्हाला ज्ञान सांगतोय अशी त्याची भूमिका होती. तरी तुला म्हणाले जेव्हा तो शाधिमान प्रसन्न तुला मी शरण मला शिकव आता ही भूमिका आल्याबरोबर भगवंताच्या डोक्याची जाणीव झाली करा. म्हणून म्हणाले जयाच्या प्रीती अर्जुनाच्या प्रेमात भगवान अमूर्तची हा आला व्यक्ती जो परमात्मा स्वरूप अव्यक्तच आहे तो प्रत्यक्ष मूर्तीमय झाला मूर्तीभूत झाला. म्हणजे एकवंकी याची स्थिती आवडत असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले एकवंकी म्हणजे अर्जुनाला दुसरा देव नाही ती त्याची अवस्था मला आवडते. या शब्दाचं फार मर्म आहे. किती मर्म आहे तुम्हाला सांगतो. फार ऐकण्यासारखं आहे. एक एक शब्द ज्ञानेश्वरीच आहे. एक अंकी म्हणजे मला दुसरं माहिती तू म्हणजे तू. प्रश्न असा आहे त्याची थोडी पार्श्वभूमी सांग. कृष्ण म्हणजे की नाही लीला. राम म्हणजे चारित्र्य. बघा तुलसीदासजींनी रामायण लिहिलं रामचरित मानस बरं का असा अर्थ नाही. त्याचं चरित्र आहे सगळं. तो आदर्श आहे ना. मर्यादा पुरुषोत्तम प्रत्येकाने प्रत्येकाची कसं कर्तव्य करावं हे त्याचं वर्णन. इथे लीला आहे. कृष्ण चरित्र मानस नाही कृष्ण लीला आहे. लीलाचा अखेळ सगळा अगदी साधी गोष्ट बघा. तुम्हाला माहितीये युद्धाचा प्रसंग आल्यानंतर आता सैन्याची वाटणी करायची. तर दुर्योधन आला कृष्णाकडे. तो येऊन बसला आधी डोक्यापाशी बसला. अर्जुन गेला तो शहाणा तो पायापाशी बसला. भगवान निजले होते जागे झाले पाहिलं त्यांनी. हा आला तो आला. दुर्योधन म्हणाला मी पहिल्यांदा आलोय तेव्हा माझं मागणं तुला ऐकलं पाहिजे. अर्जुनाचा जीव खालीवर व्हायला लागला. हा काय मागतोय कोण असं बरं का. तेव्हा दुर्योधनाची दृष्टी व्यवहारी होती सूरदृष्टी होती. तो म्हणाला तू काय काय देणार आम्हाला बघ म्हणाला.
भगवान म्हणाले, हे बघ, एका बाजूला मी, एका बाजूला माझं सैन्य, तुम्ही काही ठिकाणी मागतो. अर्जुनाचा जीव खालीवर व्हायला, आणि यांनी जर कृष्णाला मागितलं तर आली पंचायती. तरी पण कृष्ण तरी म्हणून याच्याकडे गेला, उलट सुट करून तरी याला हे करा, हे जाऊ द्या हो. पण अर्जुनाचा जीव खालीवर होऊ लागला ना. बर, त्यात सुद्धा गंमत बघा, हे मला सांगायचं. एकवंगी या शब्दाचं मर्म दुसरं माहिती नाही, एकच एक. कृष्णाची प्रतिज्ञा काय? न धरी शस्त्र तरी कोणती सांगेल युक्तीच्या चार. अरे असला घेऊन करायचं का युद्धाच्या वेळेला? गप्पा ठोकायला काय, जगनांवर काय गप्पा ठोकायचं? पण प्रेम इतकं की मला हरलो तरी चालेल, मला तुझं सैन्य तू मला पाहिजे. तेव्हा त्यांनी तुझं सैन्य मला देऊन सांगितलं, याला घेऊन करायचंय काय, त्याला हा शस्त्र धारण करणार नाही. मग दुर्योधन मनात म्हणाला, असे नको बा, मला तुझं सैन्य दे. त्यांनी यादव सैन्य दिलं. म्हणजे काय प्रेम असलं पाहिजे, मी कोण कल्पना करा. अर्जुनाचं त्यांनी जे प्रीती म्हणजे एक वांगी मला बसत असल्या दिसलं नाही. हे सर्व सांगताना ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात काय, त्यांचं जसं त्यांच्या गुरुवरती प्रेम, तसं तुमचं आमचं ज्ञानेश्वर महाराजांवर असतं, तुमच्या आमच्या गुरुवर असतं काय, किंवा तुमच्या आमच्या साधनावर असतं. हे सांगण्यात येतो कुठेतरी एक ठिकाणी सहज विषय निघाला म्हणून एक 2 मिनिट सांगतो आपल्याला. कृष्णाचे सौंदर्य बघा कसं आहे. आधी ते बालरूप काय त्याचं सौंदर्य वर्णन केलेलं आहे भागवतांत. अरे नुसतं पाहायला बरोबर मनाला साध आणून असं ते वर्णन. अहो काय सांगू आपल्याला, बायकांना बरोबर कळेल की हा फार गडबड करायची ना म्हणून त्याला बांधा. ती सुद्धा गंमत आहे बरं का. एक मोठे कवी होऊन गेले नाशिकला, त्याने काव्य लिहिलं, त्यामध्ये म्हणतात की आईने जेव्हा दोरी आणली त्याला बांधायला, दोरी आणली की अपुरी पडायची हो. अरे पुन्हा आणली, पुन्हा अपुरी, पुन्हा अपुरी. त्या आईला वाटले ही काय भांडले. तर तो काय म्हणतो कवी, ज्याच्या इच्छेने सर्व जगत विश्व बांधलेलं आहे, त्याला बांधायला दोरी त्या विश्वाची उपयोगी पडेल का? मग आईच्या डोळ्याला पाणी आलं, पाणी आल्याबरोबर ती होती ती दोरी त्याला बांधले. तर अति सौंदर्य त्याला बांधलेला पाहून यशोदेच्या डोळ्याला पाणी आले. इतका नाजूक प्रेम, तर म्हणाला मग कशी पिवळा पितांबर नेसलेला, त्याचं रूप कसं आहे. पिवळा प्रकाश हा सूर्याचा प्रकाश, अज्ञानाचा प्रकाश आहे. पिवळा हा बुद्धीचा प्रकाश आहे, आपण ज्ञानात ठेवा बरं. तेव्हा त्याचा पिवळा पितांबर याचा अर्थ असा की हा ज्ञान स्वरूप असतो. बर, ते मोर आणि हा मोर का, तर ते सौंदर्य आहे. अजून सुद्धा तिकडे आसाममध्ये इकडे तिकडे मोराची पिसे घालतात सौंदर्य करतात डोक्यामध्ये. आणि मी गमत पाहिली कर्नाटकामध्ये पुरुष लोक सुद्धा गजरे घालतात डोक्यात, शेतीला बांधतात. खोटं नाही, खरंच सांगतात. आता शेती केली तर कुठे बांधतात ते लोक बांधतात तरी म्हणजे पुढे डोक्यात जात नाही त्या बायकांचं. तेव्हा हे सांगतात बर आहे तर 1.5 पायावर उभा आहे नाही का. नाथांचा एक अनुभव आहे. असं कसं देवाचं देव पाहिजे, देव एका पायानं लग्न कारण काय नाथांचं फार दूर आहे ना. ते काय म्हणाले, अहो हे विश्व सगळं त्याच्याच आहे ना, तर त्याच्यामध्ये पुरुष आणि प्रकृती 2 असले तरच तो खरा. तर म्हणाले दोन्ही पाय मुडपले तर सगळं दृश्य केलं, ते एकच पाय मुडपलाय म्हणजे आपण अंतर्घात झालं दृश्य लागलं म्हणून एकच पाय. बरं मुलगी आहे, मुलगी म्हणजे नुसते हातात नाहीये, ओठावर धरलेली. त्यात एक अर्थ असा महाराज म्हणाले प्रत्येक संत हा भगवंताची मुलगी होतो म्हणा. का मुलगी होतो, एक पद आहे सूरदासाचं की एक गोपी मुलगीचा द्वेष करते. आता तू काय पुण्य केलंस असं की भगवंताच्या ओठाला लागलीस. तर ती सांगते मी तरी काय करू, मी आतून रिकामी झाले म्हणून म्हणाले. पण त्याच्यामधून जे सुंदर संगीत निघतं
ते संगीत म्हणजे या विश्वामध्ये जो अनाहत नाद थंड आहे, सारखा निनाद तो आहे, ओंकार नाद, ते त्या मुलीने म्हणजे ऐकलं की भुललाच. अहो आपल्याला माहिती आहे ना, गौड कशी जाऊ मी वृंदावनात, आणि कशाला तुला जायचंय, मुलगी वाजवी तो ताना, ती मुलगी इतकी गोड आहे, आकर्षक आहे, मला चैन पडत नाही. ती मुलगी म्हणजे मनुष्याला लोभवणारं जे सौंदर्य आहे कृष्णामध्ये ते संगीत आहे. कृष्ण अतिशय संगीतप्रिय आहे. सांगतो मला वाटतं भारतीय संगीतातलं जर कृष्णाची पदं काढली तर तेव्हा पदं नाही. आणि त्याचं सौंदर्य म्हणजे सुरप्रिया देखे बिना नाही जय, काय म्हणतात त्याला माझ्याशिवाय काही पडत नाही अशी. तेव्हा मग काय म्हणाले, माझ्या मनात असेल तर बघा, ते भजनात गवळणी म्हणतात बरं का, त्याला राग ताल सूर सगळं लागतात, ते चांगलंच आहे, वाईट नाही. पण गोपी होऊन जी गवळ झाल्याशिवाय त्याला मजा येणार. गोपीचा जो भाव आहे तो आल्याशिवाय काय आपण केला. आता पुढे म्हणतात ना, काय करू काही कोणाला सांगू, नामाचं सांगणं काय सुंदर आहे बघा. सांगड म्हणजे नदीमधून तरुण जाण्याला ते लाकडात हे जातं, त्याला सांगड म्हणतात. ते म्हणाले त्या संगीताची मजा जर पाहिजे असेल, भगवंताकडून पोचायचं असेल तर नामरूपी सांगणच मला आणा. म्हणजे नाम घेते परत सुद्धा नाही. आपलं विचार विषय निघाला, मी काही कीर्तन गायले नाही, वाहना बोलून थंडे वाईट पण समजून देण्याकरता मी हे सांगतोय. सांगण्याचा मुद्दा पुन्हा आपल्या मूळ पदावर यायचा म्हणजे असा की भगवंताचं हे सगळं जे परमाणु स्वरूप आहे याची जाणीव अजून आला. आता सख्य भक्ती होती त्याची, आणि सखे पुष्कळ. मारुती सखा नव्हता का, दास पण शेवटी सखा झाला. रामरायाने सांगितले, हा नसता तर काय सीता शत्रूला लागला नाही का. म्हणजे मारुतीरायाचं ऋण मला फेडता येणच, पुरीनं हम नाही शिवशास्त्र पद आहे. या कपीचं ऋण मला फेडता येणं शक्यच नाही. बरं त्याला सांगता येईल बरं का, जेव्हा आले कारण म्हणाले हा सीताशुद्धाला गेला नसतं तर तिथं पत्ता तरी लागला असता का, तो असता बरं का. पण अर्जुनाची जी सख्य भक्ती होती ती अशी काही विलक्षण होती की त्याच्यामध्ये मला एक आठवत, एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होता. आता मला ते नाव आठवत नाही आहे. पुन्हा पुस्तक विकत घेऊ कधी असं नाही. एक हॉर्नी म्हणून ते सर एरिक स्ट्रॉंग आहे, दोघांपैकी कोणीतरी आहे. त्याने एक प्रत्यक्ष गोष्ट दिलेली आहे आपल्या फ्रॉइडच्या काळात हा आकृती आहे बघा. म्हणजे ती व्यवहारात घडलेली पण आपल्या भक्ताला किती घेण्यासारखी आहे. स्त्री पुरुषाच्या प्रेमाची तुलना चाललेली आहे. त्याच्यामध्ये जेव्हा स्त्री पुरुष एकमेकांच्या प्रेमात पडतात त्यावेळेला पुरुष पुष्कळ बोलतो, स्त्री गप्प बसते. बोलते असू शकतो बरं का, तेही सांगतो बाई सुद्धा लग्नाच्या आधी अर्थातच पुष्कळ बोलेल किंवा. पण तेव्हा असा एक ग्रस्त होता, तो लढाईवरती गेला. गेल्यानंतर त्याची ताल आहे बाईला मुलीला किंवा तू माझ्याशी लग्न करणार आहेस का बरं का. तेव्हा आता उत्तर द्यायला पाहिजे म्हणून ती पोस्टात गेली आणि तिने फॉर्म मागितला. त्याच्यावरती एक अक्षर लिहिलं हो. काय होता प्रश्न, माझ्याशी लग्न करशील का. तिने हो म्हणून सांगितलं. तो क्लास आपलं तुमच्या पुस्तक होतं हो, त्याचं बेटवा वगैरे नसावं. तेव्हा तो काय म्हणाला, अहो बाई तुम्ही जे पैसे भरणार त्यामध्ये 10 शब्द जो येतील तुम्ही एकच शब्द सांगितलाय. तुमच्या हे लक्षात ठेवा बरं का, मी सांगते हे मुख्य. तू हो म्हणजेच एकच शब्द, आणखी 9 शब्द घालता येतील. काय काय हा फरक बरं का प्रेमामध्ये नवरा बायको स्त्री पुष्कळ विचार केला. तिने काय केलं, 3 वेळा हो 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 असं तरी तो काय म्हणाला आणखी 5-6 शब्द लिहिता येतील, तुम्ही 3 वेळा हो म्हणून काय. तर ती काय म्हणाली,
एका हो मध्ये सर्व जर जीवन अडकलेलं आहे तर मी 3 वेळा ते लिहिले, मग 9 वेळा आणखी 10 वेळा कशाला जगली आहे? अशी सख्याची भक्ती असते. तशी तू म्हणशील त्याला हो, तू म्हणशील त्याला हो. याला इंग्लिश मध्ये फार अप्रतिम शब्द आहे, ऍक्सेप्टन्स, स्वीकार. तू म्हणशील त्याला हो, तू म्हणशील त्याला हो, एवढं लक्षात ठेवा. असा अर्जुन होता. भगवान ओढ म्हणलं ओढ, बैस म्हणलं बैस. म्हणजे तुझ्याशिवाय माझ्या अंतरी दुसरं नाही, तू म्हणशील काय. आणि हे अतिशय जरूर आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना, हे दिले आनंदे कैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समान. हे आहे ते ऍक्सेप्टन्स. आणि आता त्याच्याशी संबंध नाही, सख्याशी पण सांगून घेतो. पुरुष हा नेहमी स्वार्थी असतो प्रेमामध्ये. तो त्या बाईच्या प्रेमाची किंमत कळत नाही. त्याला ही बाई काय ती बाई का, बरं का, लगेच त्याचं प्रेम. घोडा काही शब्द वापरला आहे त्याने. घोडा काही म्हणजे पेट्रोल सगळं उडून जातं, आठवण सुद्धा राहणार नाही, अरे आपण या बाईला गुंतवलं होतं म्हणून. हा विचार करावा लागतो. अशा वेळेला त्या लेखकाने म्हटलेलं आहे, जे अनुभवी माणसं आहेत त्यांचाच विचार करा. जीवन कसं आहे बघा, जे खरं आहे ते कसं सुचतं बघा, नाही का. सगळ्यात जास्त म्हणजे की अरे तू काय पाहिली ओरडतेस, तुझ्या पुढे काय आहे, जीवन पाहिलेलंही नाही. ते आपल्याला लागू नाहीये, परंतु पाहिलं कसं आहे, काय ते पाहिजे हो एकदा बस. काय वृत्ती असते बघा, हो म्हणजे हो, त्याच नाही, नाही का. मुद्दा सांगण्याकरता अर्जुनाची अशी स्थिती म्हणून एक वंकी ते भांडण नाही दुसरं काही. आणि मला माझ्या पुढचं असं अगदी आवडतं. महाराज एकदा म्हणाले, त्यांचे कल्याण शिष्य ब्रह्मानंद महाराज कल्याण शिष्य तेव्हा म्हणाले, त्यांनी दुसरं काही केलं नाही, आज्ञा पालन केली आणि ती म्हणजे नुसतं नाम घेतलं, दुसरं काही केलं म्हणून एवढे फोन झाले. फार कठीण आहे. मनात न येणं हे त्याचं खरं मर्म आहे. आपण ऐकतो बरं का, आदर आपण करून ऐकतो, नाही का. हे काय एखाद्याने नवऱ्याने सांगितलं आंबा मुगळा, मनात नसलं बाई भांडी आल्यावर आपण करून मुलांना धपाटून करेल, हो खरंच येऊ दे, तुझी इच्छा आहे ना मी असं भोगावं, येऊ दे. याला सुद्धा ऍडव्हेंचर लागतं, साहस लागतं, साहस. तुम्ही किती चंद्रावरती जाल ते चांगलंच आहे, यात वाईट काही नाही. बरं मृत्यूला तोड देणंच आहे. त्याहीपेक्षा मोठं जर असेल तर माझ्या इच्छा बाजूला ठेवून त्याला सुरंदर आहे, काही हे संत करतात. म्हणून हे शूरवीर आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. तुकाराम महाराज जाणार आहे तो हा, त्याला माझा अहंकार बाजूला ठेवल्याशिवाय येणारच. मग पुढे म्हणाले, येरवी हा योगिया नाडे वेदार्थासी नाकडे, जे ध्यानाचेही डोळे पावत नाही. मनुष्य ध्यान करतो भगवंताचं, तर ध्यान सुद्धा सूक्ष्म दृष्टी येते. दृष्टी 3 हो, एक स्थूल दृष्टी, दुसरी सूक्ष्म दृष्टी आणि तिसरी तत्वदृष्टी. तत्वदृष्टी ती अनुभवाचीच असते, ती वेगळी, पण सूक्ष्म सुद्धा कळायला लागतं. एखाद्या डॉक्टर असते बघा, माणसाला पाहिल्यावर म्हणतो अरे याला काय काय बाहेर काही दिसत नाही, त्याचं चालणं बोलणं पाहणं बरेच लगेच ती सूक्ष्म दृष्टी असते, ती थोड्या लोकांनाच असते. तेव्हा म्हणून म्हणाले, योगिया नाडळे, योगी लोक योगाचा अभ्यास करतात, त्याला हा परमात्मा आढळत नाही. वेदार्थाशी ना कळे. का ना कळे? वेद नेती म्हणतात, नाही ती हे ते नाही, हे ते नाही, हे ते नाही. अरे तो काय आहे, पण हे ते नाही खरं आहे, पण तो काय आहे वेदार्थाला कळत नाही. ध्यानाला सुद्धा बसलं तर त्याला ते सापडत नाही. तो हा निज स्वरूप असा हा परमात्मा अनादि निष्कंप, हा कधीही हलणारा नाही. स्थैर्य हा ज्याचा स्थायी भाव आहे. किंवा अनादि म्हणजे ज्याला कालाचा संबंध नाही, ज्याला आरंभ नाही असा. परी कवणे माने सकृप झाला आहे. काय मर्यादा सोडून हा भगवंत अर्जुनावरती खुश झालेला आहे. हा पुढे कृष्णाने दिलाय, हा त्रैलोक्य पटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसा याची आवडी आवडीला असे. या अर्जुनाच्या प्रेमानं त्याला वश झालेला आहे. आवडला म्हणजे तो म्हणेल ते करतोय. हा कसा आहे म्हणाले, तर म्हणाले आकाराची पैलथडी. याला आकार नाहीये, 2 तऱ्हेनं सगळे आकार याचे आणि मुळात काहीच आकार नाही. बरं असा आहे.
आणि पुन्हा कशी हे त्रैलोक्य रूपी वस्त्र जे आहे हा भगवंताचा विस्तार आहे. त्या विस्ताराची घडी घातली ती जशी लहान होती तसं तो परमात्मा श्रीकृष्ण म्हणून सुरू होता. रुमालाची घडी घालावी तसा हा घडी घातलेला श्रीकृष्ण विश्वरूपानं विराट रूप आहे. काय सुंदर कल्पना आहे बघा. विराट विश्व आहे ते घडी घातलं तर हा झाला म्हणजे सगळं काही विराट त्याच्यामध्ये आहे. म्हणून आपल्या अध्यायामध्ये त्या देहातच त्याने विराट स्वरूप दाखवलं. त्रैलोक्य पटाची घडी असं म्हणतात ना पेशवाईमध्ये त्याला बंगालमध्ये टाक्याच्या मलमध्ये यायची की एकाने एक धोतर आणलं नाना फडणीसा करता आंब्याच्या पोळीमध्ये त्याची घडी होती. इतकं ते नाजूक आणि पाहे होत गरम होत. तर हे विश्व केवढं अरे त्या धोत्राची घडी त्या पोळीत घातलीच आश्चर्य वाटतं. अरे हा संबंध विश्व व्यापून असलेला परमात्मा विराट परमात्मा त्या देहात आला. सत्पुरुषाचं हेच खरं आहे. पुन्हा आम्हाला तो देह दिसतो काय असेल त्याची अवस्था म्हणून त्रैलोक्य पटाची. मग आता विषयाला सुरुवात केली बरं का. मग देव म्हणे पांडू सुद्धा हाच योग आम्ही विगत होता कधीला तरी ते वार्ता बहुता दिवसांनी. काय जे वर्णन केलेलं आहे विवस्वान हा पहिला ज्याला तो योग सांगितला. मनु दुसरा तिसरा इक्ष्वाकू हे सूर्यवंशाचं हे आहे बरं का. खरा श्रीकृष्ण चंद्रवंशातला पण त्यांनी ही परंपरा जी सांगितली ही सूर्यवंशाची आहे बरं का. त्याचा अर्थ असा आहे की परमात्मा श्रीकृष्ण आजचा आणि विवस्वान तेव्हा झाला कोणाला ठोक माहिती नाही. सूर्य त्याला म्हणाले हा योग सांगितला. काय वाटकडे विवस्वान हा सूर्य आहे. आपल्याकडे वेदामध्ये आत्म्याला सूर्य म्हटलेला आहे. सूर्य आत्मा जगतस्थ असतो. स्थावर जंगमाचा आत्मा असेल तर हा सूर्य आहे. तर या सूर्याला याने सांगितला याचा अर्थ असा की परमात्मा स्वरूपावरून जेव्हा हे ज्ञान वर आलं ते पहिल्यांदा सूर्यप्रकाशात आलं म्हणून व्यवस्था. तर मनु हा मनु आपल्या याच्यामध्ये आता जे घरची मंत्र सांगतात ना मनवंतरे आमच्या मनवंतरे आमच्या ते सांगतात ना याचा अर्थ असा की त्याने कालाची गणना त्यांनी केलेली आहे. महाभारतामध्ये भागवतामध्ये त्याप्रमाणे हे आहे. कलियुग म्हणतात ना संपत आलाय आता म्हणून कोणाचं आपण संपलं तरी कलियुग संपायचं नाही हो काही काही तेव्हा मला कोणीतरी दोघा ठिकाणी सांगितलं ते सत्य साईबाबा आहेत ना त्यांनी असं भविष्य केलंय 1998 पर्यंत हा त्रास बरं का. ते गुंडगिरी आमचे त्यांची काय आहे एका त्या नॉस्ट्रोडॅमसने असंच काहीतरी सांगितलं 2000 वर्षापर्यंत त्याचं पुस्तकच आहे. तो फ्रेंच ज्योतिष होता. ज्योतिष म्हणजे त्याला दिसायचं असं सगळं त्यांनी. आणि अगदी काल बरोबर सांगितलं एक कुणीतरी गुजराती हे आहे ज्योतिषी त्याने सांगितले 2005 पर्यंत हे आहे आणि मग हिंदुस्थानला फार चांगला काळ आहे. आणि त्याने असं दिलंय अर्थो म्हणतो वा की एक मराठी माणूस शतकर्ता होऊन तो पंतप्रधान होईल म्हणून बरं का. आम्हाला काही संबंध नाही आहे त्याचं काही काळजी करू नका. तुम्ही मनात मागे घालण्याचं स्वप्न किंवा येणारच ते काळ येऊन जाऊ दे म्हणून आपला तसं काही नाही. आणि इंग्लिश मध्ये शेक्सपियर म्हणलं ना 3 इयर मध्ये आणि इझी लाईज हेड दॅट वेअर शी क्राउड हे डोक्यात मुकुट आहे तर काटेरी मुकुट असते ते आपल्याला नकोच आहे. ते दुरून पाहिलेलं बघा आपलं काय चाललंय म्हणजे सांगायचं काय कलियुग पण ते कालगणना त्यांची काय आहे ती. पण हा योग पूर्वीपासून चालत आलेला आहे त्याचं महत्व की परंपरा आपल्याला कल्पना नाही. कारण काय आहे बघा गीतेला जवळजवळ 3000 वर्ष झाली. हा अंदाज आहे बरं काय बघा इथपर्यंत सुद्धा जर आपल्याला हे कोण होते कळत नाही तर पुढे सायणाचार्यांनी 5व्या 6व्या किंवा 7व्या शतकामध्ये जेव्हा वेदावरती भाष्य लिहिलं त्यावेळेला वेदातले पुष्कळ मंत्र त्यांना कळत नव्हते. मग लोकमान्यांचं एक महत्व असं आहे की वेदांच्या विचारावरून हे 4000 वर्षाचे त्यांच्या मध्ये 4 ते 5000 वर्षाचे जुने असले पाहिजेत आणि हे काही काळ आर्टिक होम म्हणजे उत्तर ध्रुवाकडे असले पाहिजे असं त्यांचं ते उलट तिथे सांगली आहे. तुम्ही आधी इथेच आहे ते खरं नाही पण सांगण्याचा मुद्दा असा हे आहे हे असं हे काय कोण होते काय होते त्याचा अर्थ तुम्ही कसंही लावा पण आपल्याला माहिती. मग पुढे
मग तेथ विवस्वते रवी हे योगस्थिती आघवी निरूपिली बरवी मनोपी ही योगाची म्हणाले एवं परंपरा प्राप्ती म्हणून आणि काही या योगाचे राजर्षी जाहले जाणते बरी तेथीचे आता सांप्रते निर्जेतो त्यांचं म्हणणं असं योगो नष्ट पर्यंत गुरुदेव रानड्यांनी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली बुद्धिमान पुरुष होता नुसतं बुद्धिमान नाही हो गुरु कृपाच त्या ज्ञानेश्वरीमध्ये योगाचं वर्णन आणि योगाचं वर्णन करताना अर्जुना आईला हा 15 असं म्हणाले ईश्वराच्या प्राप्तीचा हा राजयोग आहे मुख्य योग आहे नॅशनल हायवे म्हणतात ना तुझा बरं का आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केलंय ते सगळं हठयोगाचं वर्णन आहे कुंडलिनी योगाचं वर्णन आहे काय आश्चर्य आहे बघा हे का सांगितलं मूळ गीतेत नसताना त्या शंकराचार्यांनी सांगता आलं नसतं का नाही सांगितलं मधुसूदन सरस्वती होते म्हणजे विराम त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी अरविंदांनी सुद्धा नाही सांगितलं ते म्हणाले त्यांचं मला फार आवडलं की हे ज्ञान लुप्त व्हायला लागलं नाथपंथामध्ये हा प्रयोग जो आहे हा लुप्त व्हायला लागलेला होता तो रेकॉर्ड करून ठेवावा म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं काय वर्णन आहे महाराजांचं इतकं साधं साधं सूक्ष्म वर्णन आहे बोलायचं आणि ते आचरण करणारा एक माणूस आपल्याला भेटला बघा हे आहे केळवा माहिती आहे तिथे ते राहणारे ग्रस्त आहेत कोणी त्यांना सांगणार नाही पण ते मला भेटले छातीला हात लावून सांगतात मी पाहिलंय त्याची वर्णन ते म्हणजे सांगा की ज्ञानेश्वर महाराज ओवी ओवी खरी आहे मी असं पाहिलंय की त्यांनी जे ज्ञानेश्वर महाराज सांगितलं की अंगावर जखमा येतात तसे त्यांच्या अंगावर जखमा आहेत ते मला दाखवल्या शरीरातली घाण सगळी जाणारी अशी ओंकार उघडतो अंगावर एवढं साहस आहे तुमचं हे झालं जर शरीरावरती आपला प्रयोग करायचं ती साधी का गोष्ट आहे मला सांगा बरं का तर ते कसं रांगडे म्हणत किंवा तो लुप्त होत होता मार्ग तो त्यांनी नाहीसा होऊ नये म्हणून सांगितला तसं इथे ज्ञानेश्वर महाराज सांगताय की हा जो योगस्थिती आहे ही जो मी सांगतोय समत्व योग हा नाहीसा होत होता म्हणून भगवंताने ते सांगताना म्हणाले त्याचा अभ्यास करणारे कुठे राजर्षी होऊन हे जरा ऐकण्यासारखं आहे राजर्षी म्हणजे राजाही आहे आणि ऋषी आहे मला नेहमी प्लेटोची आठवण होते हा युरोपियन तत्वज्ञानाचा अभ्यासाचा हा फायदा आहे बघा इथे साम्य आहे हो काय थोर विचारवंतांच्या मध्ये अतिशय साम्य आहे तर प्लेटो काय म्हणतो आपल्या रिपब्लिक नावाच्या अतिशय प्रसिद्ध जगप्रसिद्ध ग्रंथामध्ये तशी ज्ञानेश्वरीने कसं रिपब्लिक आहे आयडियल स्टेट आदर्श राज्य व्यवस्था बरं का तुम्हाला म्हणतो जगात दुःख आहे इतके प्रयोग झाले जगात समाजाचं दुःख नाही झालं नाही मग हे केव्हा होईल फिलॉसॉफर तर फिलॉसॉफर म्हणजे वाईज मॅन म्हणजे ऋषी हे ऋषी लोक जेव्हा राज्य करते होती त्याला राजर्षी म्हणायचे जनकासारखे भगवंतांनी जनकाचं उदाहरण केलेले आणि काय सांगायचं आपल्याकडे अलीकडचे काय शिवाजी नव्हतं का हा राजा ऋषीच हा काही साधा राजा नव्हे राजा ऋषीच आणखी एक त्याची गंमत म्हणून सांगतो ना ते काय आहे कोणाचे हे सगळे जे मोठे मोठे योग प्राप्त करून गेला योग म्हणजे अवस्थेला गेले हे सगळे क्षत्रिय होते राम क्षत्रिय कृष्ण क्षत्रिय जन्म क्षत्रिय त्यांना सांगणारे ऋषी ब्राह्मण होते ते याज्ञवल्क्य ब्राह्मण आपका ब्राह्मण पण तयार झाले सगळे या शंका नाही त्याचं कारण एक आहे की ब्राह्मण हा डरपूक असतो क्षमा करा हे आपलं माझं मत माझ्या पुस्तक बरं का बरं तुम्हाला हिशोबी असतो बरं का जास्त धाडस करायचा नाही पण क्षत्रिय कसं आहे अर्जुनासारखा आहे एक म्हणतो काय आहे त्यामुळे तुझा शरण केलं काय अहो शरण जायला सुद्धा धाडस नाही तुझ्या इच्छेने होऊ दे म्हणण्यात सुद्धा सामर्थ्य आहे तिथे साधी गोष्ट नाही बरं का आणि कसं आहे इंग्लिश मध्ये एक म्हण आहे इट इज अ डीप इन द डार्क पुढे काय आहे कोणास ठेव आणि दिलं तुला आणि पुढे काय आहे कोणास ठेव फार उडी पण मारली उडी
याला एक महाराज उदाहरण द्यायचे, हे सत्पुरुष घेऊ शकतो. महाराज म्हणे एक प्रवासी होता, ते त्याच्या प्रवासामध्ये डोंगर चढून उतरायचा. तेव्हा उतरता उतरता एक खड्ड्यात गेला, खड्ड्यामध्ये गेला, घाबरला, हपक्या मारू. तर त्याने त्यात पडता पडता एक झुडूप झालं, झुडूप वाढलेलं होतं त्याला घातला. आणि आता खड्डा किती खोल आहे कोणाला भाऊ, गेला की मरायचं खाली, म्हणून पाच जवळीपर्यंत ते झुडपाला धरून राहिला. बरं का, की पाच झाल्यावर खड्डा किती खोल आहे पाहून बाहेर पडावं. आणि उजेडल्यावर पाहिलं तर अर्धा फूट सुद्धा नाही खाली, तर खड्ड्यात नव्हतं म्हणाले. हा तिच्यामध्ये रात्रभर धरून राहिलं म्हणजे त्याला. हे जसं महाराज म्हणजे सरकार शरण जाणार, खड्डा परत नाही झाला, पण तो प्रपंच सोडायचा नाही. कसं झालं काय तर खूप लोक हो क्षमा करा, तुम्ही मला शाप द्या, हे झालंच नाही, एवढे काय व्हायचं काय. म्हणून तुकाराममुळे बघा कसे होते. एवढं सांगितलं एक दिवशी बायकोला म्हणाले, त्याला आता आपल्याला चांगले दिवस येणार. काय म्हणतं काय तिला तसा आधार नव्हता, काय काहीतरी बोलणार काय म्हणता काय. तर म्हणाले मुलगा मेला, पहिली बायको नेली, पैसे गेले, गुरढोरं गेली, घरदार गेलं, माझं दुकान गेलं, आता वाईट करायचं राहिलंय काय. म्हणाले देव करू काय करणार आहे माझा, आता चांगले दिवस येणार काय. संत दयाळू असतात, इतकी आपुलकी हे पाहत मला खरं सांगतो, आणखी नाही पाहिजे. हा तर जरा टेकव नाही मारुडी तुला म्हणणार. आता आपल्या वजनाने काही तो खाली पडायचा नाही, हा तो डोंगर केलेला असतो, पण झाडच झालं पाहिजे ना, काय करणार नाही. साधी गोष्ट आहे, ही नोकरी घेऊ कशी नोकरी घेऊ, आणि यात पगार कमी आहे पण सुख लागेल ही घे, एवढं झालंच व्हायचं नाही, कारण पैसा पाहिजे ना माणसाला. अशी आपली स्थिती, कसली शरण घेते कसं काय. पण म्हणून तो असा रे बाबा, त्याला काय करणार, आपली स्थिती अशी आहे. साधं काही प्रपंच कमी न करताना जितकं होईल तेवढं नामस्मरण कर, हे सांगून सुद्धा जर होत नाही तर काय करावं. एक ग्रस्त भेटेल ते म्हणाले, भाऊ म्हणाले सगळं आता असं असतं नामस्मरण का होत नाही. अहो तुम्हीच मला सांगा आता का होत, मी काय सांगू तुम्हाला. काय असं आहे. भूक लागल्याशिवाय एक मला गोष्ट आठवली, रवींद्रनाथांची एक डायरी, बरं का, बरी आठवली, माझ्या दिवसाने आठवली, फार छान डायरी. त्यात ते फारसे प्रसिद्ध नव्हते तेव्हा, एका सत्पुरुषाचं त्यांना हा लागला. मला वाटतं ते हे जे होते योगानंद त्यांच्या परंपरेचे सुरू ते मोठे सत्पुरुष, तेव्हा त्यांच्या दर्शनाला गेल्यावरती अर्धा पाऊण तास इतकं सुंदर संवाद झाला, आत्मज्ञानाबद्दल संवाद झाला. तेव्हा रवींद्रनाथ काय म्हणाले त्यांना, अहो आपल्याजवळ एवढं ज्ञान आहे, आपण का जगामध्ये हे करत नाही, प्रसार करीत नाही त्याचा. तर म्हणजे बेटा तू अजून लहान आहेस, तुला हे सांगून ठेवतो की ज्याला तहान लागली तो विहीर शोधायला जातो, तो जर म्हणजे त्यांना पाणी पाजण्याचं आपण करू नाही. पुरुषांच्या भागडे ते इंग्लिशमध्ये म्हणे, यू कॅन लिव्ह द हाऊस विथ वॉटर बट नॉट मेक इट ड्रिंक. नाही काय काय ना पण तुम्ही डोळ्यात घेऊ शकता. आणि खरंच असं आहे, काय प्रसिद्ध ते आहे. तुम्ही काय म्हणाला एवढं करून तुम्ही आम्हाला सांगताय काय, हे आहे बरं का त्यावर, पण सगळ्याचा अनुभव तुम्ही घेणार का, असं आहे ना जगात. प्रत्येक गोष्ट तुम्ही अनुभव घेऊन पाहिजे ते चालेल का मला सांगा. असंही नाही आहे, ज्याचा अनुभव आहे आणि कर्तव्य काही आहे ना तो ऐकायलाच पाहिजे आपल्याला. तर तो पाहिल्यानंतर माणसाचं ध्येय असं ठेवावं की ते खरोखर आपल्याला सुखावं. त्यामध्ये या गोष्टी बाकीच्या आहे, तुमचं लग्न आहे, मुलं वाढवणं आहे, नोकरीचा करणं हे त्यातलं आहे, त्याला किती महत्व द्यावं आणि तेही चांगल्याचं ऐकावं. कारण सांगतो तुम्हाला पुढे काय वाढवून ठेवलं, काय कसं करणार आपल्याला, नाही का. म्हणून एक मार्ग असा आहे, प्रारब्धावर विश्वास टाकावा. खरं बरं का, पूर्वीचं एक फार छान होतं बघा. एक गमतीनं सांगतोय हा, तसं करा असं माझं मुळीच म्हणणं नाही, की मुलाचं लग्न होत असताना आई बाप मुलगी पाहिजे आणि लग्नाच्या वेळेला समोर आणायचे, ते काय आपलं पात्र आहे ते त्यावेळेला दिसायचं. पण प्रारब्धावरती विश्वास असल्यामुळे संसार काय मला दुःखाचं होत असेल, आजची दुःख जी आहे ती त्यावेळेला नव्हती शकत, नाही का.
आहे वा यांच्या पदरात टाकले आपल्याला आता हेच आहे असं नाही का त्याचं हे करायचं. तेव्हा हा मार्ग खरोखरच फार छान आहे की आपण होऊन काही प्रयत्न करू नये, आलेला नाही म्हणू नये, ऍक्सेप्टन्स हो म्हणावं नाही. गोष्ट किती छान आहे आणि प्रत्यक्ष घडलेली 10 वेळा हो म्हणायचं कारण कार्यक्रम म्हटलं पण झालं नाही का, तसं आहे. आणि परमात्मा अंतर्यामी असल्यामुळे आपण खरं खरंच ते ऍक्सेप्ट केलं, स्वीकार केला तर बरोबर सुरी नाही सुधी राहील. तेव्हा जे प्राणी आज कारण सांगतात, अरे आता ज्ञानेश्वर महाराज कारण सांगतात. खरे किती ज्ञानेश्वर महाराजची खूबी आहे सांगताना. लुप्त होऊ लागलाय ना कारण काय याचं आला तो प्रश्न. तुम्हाला एकदा मी मागे सांगितलं एक इंग्लिश अमेरिकन सोशल फिलॉसॉफर सोकिन अँड शिकवावं लागलं. ते काय म्हणतात, संस्कृतीमध्ये 2 तर आहेत. एक सेन्सेट कल्चर इंद्रियाधीन संस्कृती आणि दुसरं आयडियलिस्टिक कल्चर. ते म्हणाले त्यांनी गौतम बुद्धाची याला एथिकल कल्चर म्हटलेलं आहे. असं एथिकल रिलिजनच आहे, त्या देव नाही हे नाही नुसतं नीतिशास्त्रालाच त्यांनी केलं असं. तेव्हा तो काय म्हणतो, सेन्सेट कल्चर इंद्रियाचा पाया घेऊन जी संस्कृती आहे त्याला म्हणाले सुरुवातीपासूनच त्याच्या विनाशाची बी पेरलेलं असतं. त्यामध्ये मला आश्चर्य असं वाटलं, लक्ष्मण शास्त्री जोशांचा एक ग्रंथ आहे वैदिक संस्कृतीचा विकास म्हणून, त्याच्यामध्ये हीच बाजू अशा शब्दात मांडली आहे त्यांनी की विज्ञान संस्कृतीमध्ये आज एवढे उत्साह दिसतोय, जोर दिसतोय, पण विनाशाची सुद्धा त्याच्यामध्ये घातलेली आहे. मी आता परिस्थिती समाजाची पाहताना आणि मनाला एक वाक्य तुम्हाला सांगतो, काळ कठीण येणार आहे आणि ऐकून ठेवा, माणसं गुणासारखा विषय होत गेली असं म्हटलं. मी काही धर्मच राहणार नाही. कालच्या परवाच्या वर्तमानपत्रामध्ये एका नटीबद्दल आलेलं आहे की तिने आपलं काहीतरी अर्ध महिने चित्र दिले प्रसिद्धी करण्याचा. आता ही चांगल्या फुलांची पाहिजे काय असेल मग हे कोण आणखी पुढे जायला काय. मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणताय, काय कशामुळे झालंय, जे प्राण्या कामी भर वासनाकृत करण्यावरती भर आहे, देहाची वरी आदरू बरं म्हणून पडीला विसरू आत्मबोधाचा. काय देव हे सगळ्यात सर्वोच्च मूल्य आहे. बघा तुम्ही शास्त्र विज्ञान संस्कृतीमध्ये देह उघडा टाकण्याकरता तुमच्या भारतीय संस्कृती आयडियलिस्ट म्हणायच्या देह झाकण्याकरता आहे नाही का. किती त्यामध्ये हा अर्थ आहे, देह झाकावा आणि खरा हा उष्ण प्रदेश, त्याच्यामध्ये देह उघडाच ठेवायला पाहिजे नाही का. पण याच्यामध्ये त्या देहाला भगवंताच्या प्राप्तीचं साधन म्हणून जे महत्व आहे त्या देहाला किती पवित्र मानलं. म्हणून देहाची वरी आदर व्हा असा म्हणून पडीला विसरू आत्मबोध. शेवटी म्हणतात आवाजरिया असता बुद्धी विषय सुखाची परमावली. जीव तैसा उपाधी आवडे लोका. शेवटी अशी आहे, जगाला सगळ्या जीवनात उत्तमात उत्तम काय तर म्हणाले विषय सुख हे सगळ्यात उत्तम. मी आपल्याला सांगितलं खाणं पिणं पाहणं ऐकणं इतकी विविधता आहे त्यामध्ये. तिथे सगळे इंद्रिय जितकी जास्त भोग घेऊ शकते इतक्या आणि इतकंच नव्हे तर जीवाला जितकी उपाधी लागेल जितक्या वस्तू मिळवेल तितकी त्याला आवडते. म्हणजे असं नाही का, अलीकडची एक गंमत सांगतो आपल्याला. एखाद्या मुलीने विचारलं तुझी प्रपंचाची अपेक्षा काय, तर म्हणे मला सुंदर ब्लॉक पाहिजे, फ्रीज पाहिजे, मिक्सर पाहिजे, वॉशिंग मशीन पाहिजे, काय एकदम पाहिजे. आणि तुम्ही आम्ही मध्यम वयाचे किंवा वय झालेले लोकांना 5-10 वर्ष गेल्यानंतर मग एक एक वस्तू घ्यायची नाही का असं असेल. पण हा काय आहे विषय सुद्धा हाच मला ध्येय ठरल्यानंतर मग तू कधी कर नाही का. म्हणून म्हणाले आत्मबोधाचा विचार करा. आपली वेळ आली, पुढच्या वेळेवर तिचा विषय सांग. जानकी जीवन स्मरण जय जय